इथं बाबा कसा हातला बेंजो तर बाबा बाजून जाता. तर विएन सेट तर होलीच्या बद्दल तू जरा 2 शब्द सांग. सुरत नंबर सांग. 8 to 8 उद्या भेट. थांबतो माझ्या अंगावर त्याच्या अंगावर विएन काकाच्या अंगावर. तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सर्वांना होलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग मी मामाच्या घरातून स्टार्ट करतोय. तर आता होलीची तयारी झाली तर पार्टीची. तर बसलेत आमचे आचार्य प्रशांत भोईर, हाय करा. ते साहिल मामा, सूरज कोहली नाही तर आचार्य सूरज कोहली असे आहे. आज काय बनवणार आहे सांगा जरा. काय बनवलं तुम्ही आज? चिकन धुवायला घेतले इथं. मस्त कसं चिकन आहे बघा. आपले महेंद्र कांबळे झकास बघा. इथं सलाईन लावलेली आहे. यांचा ऍडमिट झालते वाटते, काहीतरी झालतंय ना. इथं तेल गरम करत ठेवले, तर कांदा पण कापून ठेवले आमच्या आचार्यानी. हे बघा काय आद्य हाय करते हाय कर. प्रोफेसर शेफ आलेत आमचे आचार्य उर्फ सूरज कोहली. सूरज गोविंद कोहली मसाला दिसतं का? बघा एकदम प्रोफेशनल. म्हणजे तुम्ही त्यांना बोलू शकता तुमच्या लग्नाला, हल्दीला बिल्दीला जेवण बनवायला. नाही चाकण्यालाच फक्त. त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो, बरोबर का नाही? 8 to 8. सांग नंबर सांग. सुरत नंबर सांग. 8 to 8 उद्या भेट. चिकन आणलं याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकायला आता. बघा इथे आमच्या श्रुतिकाने आणि आर्याने इथे मस्त वेगळी उभं बघून ठेवले उद्याच्याला होलीला. तर बघू शकता आमचा वियान शेट आले कसा. वियान शेट मागच्या टायमाला कशी तुझ्यासाठी आम्ही पक्का कलर आणले. थांबतो माझ्या अंगावर त्याच्या अंगावर वियान काकाच्या अंगावर. मस्त वेगळी आता घेतले आम्ही जेवायला. याला बघितलं असं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये. प्रज्वल मामा बसले, शुभम मामा आमचा घेतले जेवायला. मी इथे सारण्या आणि मायरा बसले इथे आहे करा. बघा सानिध्य बसले. सुरज मामा कसं जेवायला चांगलं आहे ना. ते बसले इथे. बघा इथं आमचं ऋषिकेश मामा आले. तर आता आपल्याला ट्रम्पेट वाजून दाखवणार आहे गाणी. कसं होतं गाणी कमी सांगत आम्हाला जरा. तर मित्रांनो आता आमचं जेवण बिवून सगळंच झाले. आता मस्तपैकी आता खाली जातो आम्ही. तर बघू शकता तुम्ही इथं होलीचा त्यांची तयारी केली तिथं खालती. तर विएन सेट तर होलीच्या बद्दल तू जरा 2 शब्द सांग. होळी हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. या सणाला आपण शिमगा असेही म्हणतो. हा सण 2 दिवसाचा असतो. पहिल्या दिवशी आपण होळीचा दहन करतात आणि आता होळीचं दहन होणार आहे आणि उद्या सगळी एकमेकावर रंग उडवणार आहे. तर बघा सगळे आता बँडवाली पोळा आले तिथं बँड वाजवायला. मस्त तिथे शिमगा साजरा करूया आपण. तिथं बँडवाली पोरं वाजवतील बँड. मस्त माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर काय कशी चालले इथं काय करता तुम्ही? टीचर घालता तुम्ही? हा मित्रांनो आता सगळ्याला तिथं बँड वाजवायला झाली. आता आलो चालू होईल तिकडे सगळा. इथं बाबा कसा हातला बेंजो तर बाबा बाजून जाता.